स्वतंत्र सिद्धांत आहे. सत्व, रज आणि तम अशा 3 गुणांमध्ये जर कर्माची विभागणी केली तर तो कर्माचा सिद्धांत समजून घ्यायला सोपं जाईल. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या इच्छा त्या कुठूनही ऐकून पाहून त्या इच्छापूर्तीसाठी केलेले कर्म, जशा जशा इच्छा जास्त प्रमाणात निर्माण होत राहतील तसे तसे कर्मामध्ये बदल होतील, वेगवेगळ्या तऱ्हेचे कर्म घडतील, पण कर्म सुरू राहील, कर्म बंद होत नाही. असा सिद्धांत आहे की शरीराचा मूळ स्वभाव धर्मच कर्म आहे. जसं मनाचा स्वभाव धर्म आहे चिंतन, बिना चिंतनाशिवाय मन नाही राहत, तसं शरीरही कर्माशिवाय शक्य नाही, त्याला कर्म करावं लागतं. तर कर्माच्या सिद्धांतामध्ये जशा जशा इच्छा होतील, आता इच्छा जर तमोगुणी झाल्या, तमोगुणी इच्छा याचा अर्थ असा की दुसऱ्याला पीडा देण्याची तयारी, मनोवृत्ती आहे तमोगुणातली. सार्वजनिक रस्त्यावर श्वान झोपलेले असतात, रस्त्याने जाता जाता दगड घेऊन त्याला मारायचं, ह्या क्रियेला काय म्हणणार? कोणीतरी पाणी प्यायला आलं त्याला हुसकून द्यायचं, श्वानाला अशी चपाती दाखवायची, डाव्या हातामध्ये काठी लपून ठेवायची, तो खायला आला की काठी मारायची. भिकाऱ्याला तासन तास दाराशी उभं ठेवायचं, त्याला काहीच सांगायचं नाही की देतो नाही देत काय. सार्वजनिक उत्सवाचं वर्गणी मागायला कोणी जर आलं तर बाकीच्यांनी काय काय दिलं ते पाहत बसायचं आणि सगळ्यात कमी कोणाची अमाऊंट आहे आणि सगळ्यात जास्त कोणाची आहे हे पाहून त्यांना सांगायचं की उद्या सांगतो तुम्हाला. तमोगुणी विचार आहे की जास्तीत जास्त समोरच्या व्यक्तीला सुखच नाही मिळालं पाहिजे, तो असा उद्विग्नच झाला पाहिजे. म्हणजे इच्छा कशा आहे तमोगुणी, तर कर्म कसं घडेल तमोगुणी. तमोगुणी कर्म म्हणजे सॅडिस नेचर, त्रासदायक. पहिल्यांदा पुराणावरच्या चर्चा काढायच्या, गीतेमध्ये असं सांगितलं आहे आणि कृष्णाने असं म्हटलं आणि अर्जुनाने तसं म्हटलं. तुम्ही त्या चर्चेमध्ये इन्व्हॉल्व झाले की ती चर्चा लगेच बाजूला, तुम्ही तर असे आहे, तुम्ही तर तसे आहे, डायरेक्ट. सुरुवात कुठून झाली? गीतेपासून. सुरुवात कुठून झाली? रामायणापासून. रामायणाची चर्चा करता करता पर्सनल ऍक्टिव्हिटीवर येऊन जायचं, की तुम्ही मागे असं केलं होतं, मग तुमच्यात आणि त्या रावणात काय फरक आहे आणि असं तसं. म्हणजे हे तमोगुणी, सॅडिस नेचर. साधारणतः आपल्या आपल्या सुखात कोणालाच राहू द्यायचं नाही आणि तशा इच्छा नेहमी नेहमी निर्माण करत हे करतात की होतात तो संशोधनाचा विषय आहे. पण तशी वृत्ती असल्यामुळे, वृत्तीचा संबंध इच्छेशी असेल तर त्रासदायक वृत्ती असल्यानंतर इच्छाही त्रासदायकच होतील. तमोगुणी जर वृत्ती असेल तर तमोगुणी इच्छा होतील आणि तमोगुणी वृत्ती, तमोगुणी इच्छा आणि तमोगुणीच कर्म घडेल. आणि जर तमोगुणी कर्म घडलं तर जीवनामध्ये जे परिणाम भोगावे लागतील ते कशा स्वरूपाचे असतील? नाही लक्षात राहील, तमोगुणीच असतील ना.
तुमची वृत्ती कशी आहे? तमोगुणी. वृत्ती तमोगुणामध्ये आहे, त्यामुळे इच्छा तमोगुणी होतात. तमोगुणी इच्छा होतात म्हणून तमोगुणी कर्म घडतं. आणि तमोगुणी कर्म जर घडलं तर परिणाम कसे येतील? तमोगुणीच परिणाम येतील. आणि मग तमोगुणी परिणाम आल्यानंतर तुम्ही किती सांगितलं की बघा ना, आमचं तर असं होऊन राहिलं, आम्हाला तर कोणी साथच देत नाही, बघा ना आम्ही तर किती लोकांचं केलं आहे. म्हणजे केलेलं आहे की नाही ते प्रत्येकाला माहित, पण अशा वृत्ती आपल्याला बघायला मिळतात जेव्हा आपण आपल्या लाईफला जागृतपणे जगायला सुरुवात करतो, तेव्हा अशा वृत्ती आजूबाजूला दिसायला लागतात. आता ज्यांची मनोवृत्ती रजोगुणात आहे, खावे प्यावे ल्यावे, खायचं प्यायचं, चांगले चांगले वस्त्र, पद प्रतिष्ठा, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड गाड्या, राजस रजोगुण. ज्यांची वृत्ती रजोगुणात आहे, कर्म कसं घडेल? रजोगुणी कर्म घडेल. इच्छा कशा तयार होतील? रजोगुणी इच्छा तयार होतील. मग एखाद्या ठिकाणी पुरश्चरण करायसाठी जायचं आहे असं ठरलंय, आणि जाणाऱ्यांमध्ये काही जीव जे आहे ते तमोगुणी वृत्तीमध्ये जगणारे आहे आणि काही रजोगुणी वृत्तीत जगणारे आहे. तर रजोगुणी वृत्तीवाले जे जाणारे आहे त्यांनाही सांगतील की काय कराल तिथे जाऊन, इथली माती तिथली माती तर सारखीच आहे, माणसंही तर असेच असतील, काय करायचं जाऊन उगीच पैसे खर्च करायचे. रजोगुणी मला काय करेल? तो विचारेल की तिकडे हिवाळा आहे की उन्हाळा आहे. जर उन्हाळा असेल तर एसी रूम मिळेल का? हिवाळा असेल तर हीटरवाली रूम मिळेल का? उष्ण चांगल्या तऱ्हेचे कपडे, उन्ही कपडे तिकडे मिळतील का? आणि चांगल्या दर्जाच्या हॉटेल्स किंवा रिसॉर्ट तिकडे आहे का? खाण्याचं कसं आहे? सरसोच्या तेलात बनवल्या जातात की साजूक तुपात किंवा शेंगदाणा तेलात? आणि मला तर शेंगदाणाच लागतं किंवा सरसोचं सोडून कोणतंही लागतं. तो काय करील? जाण्या येण्याचं काय? गाडी घरी घ्यायला येणार आहे की आम्ही कुठपर्यंत पायी यायचं आहे? आणि जर पायी यायचं असेल तर आपलं जमत नाही. रजोगुण म्हणजे राजस. त्यांना तो सगळ्या सोयी बघेल, आरामाच्या सोयी बघेल, जेवणाच्या सोयी बघेल, निवाऱ्याच्या सोयी बघेल, आणि जिथे जिथे तुम्ही त्याला साईट सीनला नेणार आहात तिथली ही सोय बघेल. आणि वरून सांगेल की 1000 रुपये जास्त गेले तर चालतील, पण आपल्याला असं चालणार नाही. म्हणजे जनरल ठिकाणी आम्ही पथारी टाकून झोपणार नाही, आम्हाला स्वतंत्र रूमच लागेल. राजस वृत्तीमध्ये जगणारा माणूस गायत्रीचं पुरस्चरण करू द्या, नाही तर तपश्चर्येला जंगलात जाऊ द्या, तो सोय बघेल. आणि राजस वृत्तीमध्ये जगणारा माणूस थोडीही गैरसोय झाली तर शंख करेल. जेवढे काय 2-4 ठिकाणी शिबिर झाले त्याच्यामध्ये या गोष्टी तुमच्याही लक्षात आल्या असतील की राजस वृत्ती कशी आहे. की मग इथं तर असंच नाही आहे, मग ते तसंच नाही आहे. कारण राजस वृत्ती असल्यानंतर इच्छाही तशा निर्माण होतील आणि सगळ्या सोयी बघितल्या जातील. सोय जिथे असेल तिथे आमचं अध्यात्म, जिथे सोय नाही आहे, गैरसोय आहे, ते अध्यात्म नाही आहे, मग ते आम्ही नाही करणार. काहीतरी जेवणाची गैरव्यवस्था होणार आहे, मग ते म्हणतील नाही जाऊ द्या, ह्या वेळेला जमत नाहीये, पुढच्या वेळेला तुम्ही शिबिर कराल ना तर जरा चांगलं ठिकाण शोधा. मग तर आपलं नाव आतापासूनच लिहा. राजस वृत्तीमध्ये जगणारी मनोवृत्ती जी आहे ती परमेश्वर प्राप्ती सुद्धा आरामशीरच मागेल की काही जरा थोडंसं व्यवस्थित असेल तरच आम्ही मेडिटेशनला येऊ.
म्हणजे आम्हाला परमात्मा जर भेटावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पहिले आमची सगळी सोय करा. आणि पैशाची चिंता नाही. राजस मनोवृत्तीमध्ये जगणारा. इच्छा कशा होतात? राजसासारख्या. तमोवृत्तीमध्ये, तमोगुणामध्ये ज्याची वृत्ती आहे त्याच्या इच्छा कशा होतील? तमोगुणासारख्याच. आता सत्वगुणावाला काय करेल? की तो एवढंच विचारेल, पुरुष शरणाला जायचं आहे, ठीक आहे, येतो. तो ना शरीराची सोय बघणार आणि तो असंही म्हणणार नाही की याला डॉमिनेट करा आणि मला तिथं टाका, याची सोय कमी करा, माझी सोय तिथं द्या. तो असं काही करणार नाही. तो असा विचार करेल की माझ्यापासून कमीत कमी उद्विग्नता दुसऱ्यांना झाली पाहिजे आणि मीही कोणापासून उद्विग्न नाही झालो पाहिजे, बस. बाकी तो काही नाही करणार. कारण की ती वृत्ती आहे सत्वगुणामध्ये. आळंदीची वारी करायचं आहे असं ठरलं आणि टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन सगळे निघाले. त्यामध्ये तिन्ही गुणाचे लोक असतात. तमोगुणावाला काय करेल? त्या वृत्तीमध्ये जगणारा, त्याच्या इच्छा अशा निर्माण होतील की जे 2 सीटाचे सीट आहेत, जिथे 2च लोक बसतात, तिकडनं खिडकीकडची बाजू मला आली पाहिजे. मग त्याच्याकरता तो काही ना काही कुरापती काढेल की मला काय ते थोडंसं वॉमिटिंग सारखं होतं आणि डॉक्टरही म्हणे की तुम्ही जरा हवेशीरच बसत जा, तर तुम्ही इकडे बसता का जरा. तो त्याला म्हणजे सगळी चैन कशी डिस्टर्ब होईल याची फिकीर नाही करणार, आपलं पाहिजे. रजोगुणावाला काय म्हणेल की हे जरा असं कम्फर्ट आहे बसायला, लेटायला वगैरे, असं रिलॅक्स होता येतं, असं सीट आपल्याला द्या. सत्वगुणावाला काय म्हणेल? सगळ्यांचं झालं का, कुठे बसायचं आहे तेवढंच सांग. त्याला काही घेणं नाही. पण हे 3 जण एकत्र असतात, याच्यामध्ये फक्त 100% प्रमाण एखाद्या गुणाचं जास्त असतं. रजोगुणावाले लोक जास्त असतील तर सगळ्या सोयीवरच चर्चा करतील की हे तुमचं तर काहीच नाही, आम्ही तिकडे गेलो होतो कैलास मानस सरोवरला, अहो काय जेवण होतं आणि काय नाश्ता होता आणि फारच सोय. हॉटेलमधून गेटच्या बाहेर आली की गाडी. प्रत्येक ठिकाणी बिलकुल गैरसोय नाही आणि गैरसोय झाली तर तो कबून घेणार नाही. सत्वगुणावाला म्हणेल की मानस सरोवराचं स्नान करून धन्यता झाली, तो ह्या गोष्टीवर लक्ष देणार नाही. तमोगुणावाला म्हणेल की काय माझ्याकडे वेळेवर चहा नव्हता, जेवण ते नाश्ताही आला तर पहिले 8-10 लोकांना देऊन मग नंतर मला मिळायचा, मग काय बरोबर नव्हतं सगळं. हस्तिनापुराच्या धर्मसभेमध्ये दुर्योधनाला प्रश्न विचारला होता. इथे बसलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये चांगले लोक किती आहेत? गुड पर्सन. दुर्योधन उभा राहिला आणि त्याने सांगितलं की तुम्ही विचारताय म्हणून सांगतोय, इथे एकही चांगला नाहीये. बसून घे. धर्मराजाला विचारलं की या धर्मसभेमध्ये किती चांगले लोक आहेत? उभा राहिला, त्याने सांगितलं सगळेच चांगले, म्हणजे तिथे इन्क्लुडिंग दुर्योधनासहित. तो होताच तिथं. आता हा फरक लक्षात आला का की मनोवृत्ती कोणत्या गुणात असेल? सत्वगुणावाल्याला तक्रारच नाहीये. जशी मनोवृत्ती असेल तसं. छोटस गाव होतं. त्या गावाच्या बाहेर संध्याकाळची वेळ होती म्हणून फिरत फिरत एक वृद्ध व्यक्ती काठी टेकवत टेकवत शतपावली करायला आला असेल
गावाच्या बाहेर एक मोठा वटवृक्ष होता, त्याच्या पारावर बसलेला होता. तेवढ्यात तिकडनं 2-3 घोडे, त्याच्यावर सामान, पोरं, असं एक कुटुंबच येत होतं. आणि ते कुटुंब आलं आणि त्या वृद्ध माणसाजवळ थांबलं. त्या कुटुंबाचा जो प्रमुख होता त्याने त्या वृद्धाला विचारलं की आम्हाला या गावात राहायचं आहे आणि उपजीविकेचं साधन वगैरे असं सगळंच आता इथलं निवासी बनायचं आहे आणि मी माझं कुटुंब सोबत घेऊन आलो आहे. तर काय तुम्ही मला सल्ला द्याल की मी या गावात राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे? असा प्रश्न कोणी विचारला? अनाहूत व्यक्तीने. वृद्ध माणसाने सांगितलं ते जाऊ दे, इथे राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर तुम्ही मला सांगा की तुम्ही कुठून आले? तर म्हणे मी XYZ गावातून आलो आहे. ते गाव का बरं सोडलं तुम्ही? नाही म्हणे सध्या गेल्या 3-4 वर्षापासून काही साधारणतः कुटुंबाचं नीट चालत नव्हतं म्हणून सोडलं. ठीक आहे. तिथले लोक कसे होते? काय म्हणे काही चांगले नव्हते लोक तिथले. आम्ही तरी खूप सहन केलं, कसे तरी 2-3 वर्ष काढले, पण आता जास्तच झालं म्हणून आलो. म्हणजे ज्या गावात तुम्ही इतके वर्ष झाले राहिले तिथले लोक चांगले नाहीये. तुम्हाला एक सांगू का? म्हणजे सांगू, त्याच्यापेक्षाही जास्त खराब लोक या गावात आहेत. तुम्ही विचार करा. आता ते ऐकल्यानंतर तो कुटुंब प्रमुख त्याने पत्नीकडे पाहिलं. पत्नी म्हणे आता वृद्ध व्यक्ती आहे. बाबा म्हणे तुम्ही ह्याच गावचे आहे ना? म्हणे बघ लहान पोरग तिथे उभा आहे, त्याला विचारून घे. वय किती आहे म्हणे तुमचं? म्हणे 70 वर्ष आणि 70 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही विचार करा. थोडा वेळपर्यंत घुटमळले की ते गाव तर सोडून आलो आणि हे बाबा म्हणतात त्या गावापेक्षा ह्या गावात जास्त खतरनाक लोक आहेत. परतच गेलेलं बरं. परत निघून गेला. 3-4 महिने असेच गेले. 3-4 महिन्यांनी त्याच गावामधला, ज्या गावातून पहिला आला होता त्याच गावामधला लोहार काम करणारा एक व्यक्ती आपलं कुटुंब गाढवांवर घेऊन तो आला होता. आणि भर संध्याकाळची वेळ होती. हा या वृद्धाचा नियम होता की संध्याकाळी जेवण झाले की तो 4-4:30ला पायी पायी फिरत फिरत गावाच्या बाहेर जायचा, त्या वटवृक्षाच्या पारावर बसायचा आणि मग सूर्यास्त झाला की निघून जायचा. तेवढ्यात ती फॅमिली पाहिली, ती आली आणि त्याने सांगितलं की तुम्ही ह्या गावचे आहेत? वृद्धाने सांगितलं हो. तुम्ही? म्हणे मी शेजारच्या गावातून आलो. म्हणे काय विशेष? म्हणे विशेष असं आहे की मला ह्या गावामध्ये निवास करायचा आहे आणि माझं लोहाराचं काम आहे. तर काय तुम्ही मला सल्ला द्याल की मी इथे राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे? कारण तुमचा तर दीर्घ अनुभव आहे इथे राहण्याचा. तर माझ्या लायक हे गाव आहे की नाही आहे? इथले लोक कसे आहेत? वृद्धाने सांगितलं की तुम्ही ज्या गावातून आले आहात तुम्ही तिथून का आले? पहिली गोष्ट, तुम्हाला काही त्रास आहे? म्हणे नाही. खरं असं आहे म्हणे की त्या गावातले लोक खूप चांगले आहेत. आमच्या गल्लीतले शेजारी खूप प्रेमळ आहे, त्याने खूप प्रेम दिलं आम्हाला. परंतु आता काय झालं की वैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा हे या मुलांना
योग्य मिळाली पाहिजे. म्हणून त्याच्यापेक्षा जिथे प्रगत आहेत या गोष्टी तिथे जाऊन राहायसाठी आम्ही विचार केला. पण खरं सांगू का, मी ते गाव सोडताना मला खूप भरून आलं होतं, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं म्हणे. आणि अजूनही मला खूप खराब वाटतं मी ते गाव सोडलं तर. पण बाबा तुम्ही सांगा की मी या गावात राहू का, इथले लोक कसे आहेत. वृद्ध माणसाने सांगितलं की तू खूप योग्य ठिकाणी आलाय, त्या गावापेक्षाही इथले लोक चांगले आहेत. तो इतका आनंदित झाला. त्याने कुटुंबातल्या लोकांना सांगितलं की वृद्ध बाबाने सांगितलेलं आहे इथले लोक त्याही गावापेक्षा चांगले आहेत. आणि गेला तो, त्याने त्या वृद्ध व्यक्तीला नमस्कार केला आणि निघून गेला. सांगणारा एकच माणूस. तर आता एक प्रश्न आहे की वृद्ध माणसाने पहिल्याला असं का सांगितलं की ह्या गावातले लोक चांगले नाहीये. त्याचा उद्देश होता येण्यामागचा तो समोरचा जर एखाद्याबद्दल वाईट बोलतोय तर त्याच्यावरून त्याचा स्वभाव कळतो की त्याला काय, म्हणजे जसं तुम्ही सांगितले तमोगुणाची सवय असेल आणि तो त्या गावात राहिला काय ह्या गावात राहिला काय, मग त्यापेक्षा तू जिथं होता तिथंच जावं. आणि जर एखादं म्हणतोय की नाही वरली तिकडचे खूप चांगले होते पण माझी गरज होती म्हणून मी इकडे आलो, मग याचं सात पण ठीक आहे, यू आर इन. तर लक्षात आलं की हा तमोगुणाचा असाच मनुष्य तिकडच जावं. त्याच्या अगोदर ही गोष्ट सांगायच्या अगोदर मी तुम्हाला कोणतं उदाहरण सांगितलं. ज्या प्रकारे त्या उदाहरणातून तुम्हाला काय संदेश मिळाला. आपण जे विचार करतो जो जसा विचार करेल त्याला तसं जग दिसेल. पहिला माणूस आला, त्याने काय सांगितलं, त्या गावातले लोक चांगले नव्हते. म्हणजे ह्याचा दृष्टिकोन पाहण्याचा कसा आहे, वाईट आहे. मग तो दृष्टिकोन घेऊन हा या गावात जर गेला तर काय होईल. हा, कारण त्याचं स्टेट ऑफ माइंडच तसं आहे. तर तुम्ही त्याला किती सांगितलं की हे सज्जन आहेत, कीर्तनकार आहेत आणि सत्वगुणाचा पुतळा आहे, तर म्हणजे हे कसलं काय. पण दुसरा जो आला त्याने काय सांगितलं की मी ज्या गावातून आलो ते खूप लोक चांगले आहेत, प्रेमळ आहेत, त्यांच्या आठवणीने सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येतं. पण असा प्रसंग आहे, त्याला त्या वृद्धाने त्याच गावाविषयी काय सांगितलं की त्याच्यापेक्षाही हे लोक चांगले आहेत आणि तू इथे जा. आता 6 महिने 8 महिने गेले, वर्ष गेलं, यात्रा भरतात. त्या यात्रेमध्ये एकाच गावातून गेलेले 2 लोक एका ठिकाणी भेटले. आणि भेटल्यानंतर त्याने विचारलं की सध्या काय आहे, आम्ही गेल्यानंतर तुम्ही तिथेच आहात का. सर, जो लोहार काम करणारा होता त्याने सांगितलं की नाही, तुम्ही गेले आणि त्याच्या 2 महिन्याने आम्ही ते गाव सोडलं. म्हणे मग तुम्ही सध्या कोणत्या गावात आहे. म्हणे आम्ही त्या गावापासूनच एक दुसरं गाव आहे, काहीतरी झेडेक्स वगैरे असं, तिथे राहतोय. अहो ते गाव चांगलं नाहीये म्हणे. म्हणे तुला कोणी सांगितलं. म्हणे मी पहिल्यांदा त्याच गावात गेलो होतो पण बाहेर एक वृद्ध भेटला होता. म्हणे मग. म्हणे त्या वृद्धाला मी विचारलं तर तो वृद्ध म्हणे इथले लोक त्या गावापेक्षाही खराब आहेत. तू ज्या गावात होता ना त्याच्यापेक्षा इथले बदमाश आहेत. अरे म्हणे मला तर त्याने सांगितलं की त्या गावापेक्षा इथले चांगले आहे. म्हणे मग 1 वर्षाचा काय अनुभव आहे. म्हणे एकदम मस्त, खूप चांगले लोक आहे म्हणे. हा म्हणे काय म्हाताराचा हे आहे म्हणे, त्याने मला असं सांगितलं तुम्हाला असं सांगितलं. असं चांगलं नाही म्हणे. म्हणजे तुमची त्याची काही ओळख होती का. म्हणे ओळखीचा काय संबंध, मी पहिल्यांदाच पाहिलं होतं म्हणे त्याला. म्हणे पारावर बसलेला होता का. म्हणे बिलकुल बरोबर. म्हणे हातात काठी होते का. म्हणे बिलकुल बरोबर. आणि धोतर आणि पंचा होता का. म्हणे करेक्ट.
अरे म्हणे मग तोच म्हातारा मला सांगतो हे गाव चांगलं नाही आणि तुम्हाला सांगतो हे गाव बरोबर हे आहे. पण त्या व्यक्तीच्या लक्षात नाही आलं की हा आपला नजरिया आहे, हा आपला लोकांकडे बघायचा दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते चांगले दिसत नाही. आणि तुमचा दृष्टिकोन जसा असेल, जशा तुमच्या मनात इच्छा असतील, जशी तुमची वृत्ती असेल, ती जर तमोगुणात असेल तर तुम्ही दुसऱ्यामध्ये काय शोधणार? तमोगुणच शोधणार. तुमची वृत्ती जर रजोगुणात असेल तर दुसऱ्यात काय शोधणार? आणि सत्वगुणी असेल तर हो. पण सत्वगुणाला सिलेक्ट करायला लागला, रजोगुण रजोगुणाला सिलेक्ट करायला लागला, तर तमोगुणावाले काय म्हणतात की ह्यांना आमची कशी काय गरज असेल? आता भेटले ना त्यांना ते त्यांच्या ग्रुपवाले. तमोगुण हे नाही पाहणार की जे सिलेक्ट केले ते सत्वगुणी आहे, जे सिलेक्ट केले तो रजोगुणी आहे. म्हणजे नजरिया बदलण्याची जेव्हा आपली पाळी येते ना, त्यावेळेला कोणी तयार नाही होत. पण अशा केसमध्ये वृद्धासारखं राहिलं पाहिजे. वृद्धाने काय केलं? त्याने विचारलं ऐसा आहे क्या? नाही हे त्याच्यापेक्षा बेकार आहे. और इतने अच्छे है क्या? तो उससे भी अच्छे है. वृत्ती गुणांमध्ये राहते आणि ज्या गुणांमध्ये वृत्ती आहे त्या गुणांमधल्या वृत्तीतून इच्छा तयार होतात आणि त्या इच्छा तयार झाली की कर्मही तसंच होतं. आणि म्हणून या भजनाच्या लाईन्स मध्ये ती गोष्ट आलेली आहे, जैसा कर्म करे गारे प्राणी वैसे ही तो कठे जिंदगानी. पण ते कर्म कुठून करेल? तो इच्छेतून करेल. ती इच्छा कुठून बघेल? त्याची वृत्ती कोणत्या गुणामध्ये आहे. मग तो सत्वगुणातलं कर्म करेल तर त्याला तशाच तऱ्हेची त्याचे जीवन यापन चाललेलं असेल. तुमच्या जीवनामध्ये जर सतत भांडणं आहे, सतत क्लेश आहे, तर याचा अर्थच असा आहे की तुमच्या कर्मामध्ये कुठेतरी दोष आहे. आणि मग तो कर्मातला दोष पाहताना काय बघायला पाहिजे? तर वृत्ती बघायला पाहिजे की वृत्ती माझी कोणत्या गुणात आहे आणि माझ्यामध्ये इच्छा कोणत्या तयार होत आहेत, हे चेकअप करायला पाहिजे मागे जाऊन. ते चेकअप केल्यानंतर जीवन स्थिर होते. सतत भानगडी, सतत क्लॅशेस, सतत कोर्ट कचेऱ्या, सतत मारहाण्या, समजायचं की यांच्यामध्ये मोस्ट ऑफ पीपल तमोगुणाच्या वृत्तीत जगतायत. त्यामुळे इच्छाही त्यांना तशाच होत आहे. आणि मग अशा व्यक्तीचा सहवास झाला आणि आपण जर सांगितलं की थोडं रस्त्याने गर्दी होती आणि समोरच्याला हॉर्न मारला तर थोडी बाचाबाची झाली, पण आम्ही काही लक्ष दिलं नाही. तमोगुणीवाला काय म्हणेल? अरे काय उतरायचं. तो त्या गुणामध्ये असल्यामुळे त्याचं जे माइंड सेट झालेलं आहे तो मारामारीचा इच्छा करेल. सत्वगुणावाला काय म्हणेल? लिव्ह इट, छोड़ दो, डोंट उसको एंटरटेन ही करो मत. रजोगुणावाला काय म्हणेल? गाडी पाहिली का? मर्सडी आहे. तो तिकडे पैसे दाखवेल. तो तुलना तशी करेल की 3 पाट गाडी चालवताना वरून हॉर्न वाजवता का, म्हणजे अशा तऱ्हेचा. पण सत्वगुणाला काय म्हणेल की लिव्ह इट, राहू दे, मूर्खपणा आहे, ह्या गोष्टीवर वेळ घालवणं चांगलं नाही. जीवन प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये आनंदात जगूया, यांच्या नादी नका लागू. जैसे कर्म करे गारे प्राणी वैसे ही तो कटे जिंदगानी. मग कर्म कसे कराल तसं. तुमच्या कर्मावरून तुमची वृत्ती आयडेंटिफाय होऊ शकते आणि त्या वृत्तीवरून तुमच्याकडे तयार होणाऱ्या इच्छा हेरता येतात किंवा फ्युचरमध्ये ही व्यक्ती सोबत असलेली बरी की नाही, सोबत असलेली ठीक आहे की नाही आहे, सोबत ठेवायला पाहिजे की नाही ठेवायला पाहिजे, मैत्री वाढवायला पाहिजे की नाही वाढवायला पाहिजे, संबंध निर्माण करायला पाहिजे की नाही निर्माण करायला पाहिजे, नातं जोडायला पाहिजे की नाही जोडायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यावर अवलंबून आहेत.
आणि हे जागृतपणे जर चेक केलं तर तुमच्या भोवती सगळे मित्र एकाच गुणामध्ये जगणारे येतील. तमोगुणी लोक नानकाला भेटले. गावच तमोगुणी होतं. तिथे गेले, नानकाचं स्वागत वगैरे झालं, नानकांचा सत्संग झाला आणि दुसऱ्या दिवशी विदा होणार होते नानक. तेव्हा ते सगळे लोक आले. त्यांनी सांगितलं, महाराज आशीर्वाद द्या, तुम्ही एवढे पोचलेले संत आहात. मर्दानालाही लोकांनी विनंती केली की तुमच्या गुरुला सांगा आम्हाला काहीतरी आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ नका. नानकाने विचार केला की ठीक आहे, दुसऱ्या गावाला जातोय तर त्याच्या अगोदर आशीर्वाद देतो. निघायच्या वेळेला त्यांनी आशीर्वाद दिला की तुम्हा सर्वांची एकत्रित राहून खूप प्रगती हो, पूतो फलो. आणि त्यांनी काही नानकांचं विशेष आदरातिथ्य केलं नव्हतं. तमोगुणी होते सगळे, असुर भेजाचे. नमस्कार करतील तर मोठ्या मुश्किलने मान वाकेल थोडीशी, असं बस. असं नाही करणार, नुसतं असं. असुर वृत्तीचा माणूस नम्र होणं मुश्किल आहे. दुसऱ्या गावात गेले, तिथे नानकाचं जंगी स्वागत झालं पहिल्या गावापेक्षा. आणि साधे सुधे लोक होते, थोडंसंच जंगी स्वागत झालं. खाणंही साधंच होतं मागच्या गावापेक्षा, म्हणजे क्वांटिटी कमी होती, साधं होतं सगळं. त्यांनी एकदम ऐसपैस केलं होतं, यांचं थोडं लिमिटेड होतं. सत्संग झाला, दुसऱ्या दिवशी जायची पाळी आली. त्याही कमिटीने हात जोडून नानकांना विनंती केली की जायच्या अगोदर आम्हाला आशीर्वाद जरूर द्या, काही नाही दिलं तरी चालेल. नानक उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं कि तुम सब बिखर जाओ. तुमचं वास्तव्य एका ठिकाणी ना हो, तुमचा प्रत्येकाचा भाग्योदय दुसऱ्या ठिकाणी हो. मर्दाना चकित झाला की हा काय बोलताय. त्याला म्हणतात बिखर जाओ. निघाले. मर्दानाची बेचैनी वाढली की अजून मागचं गाव सोडलं. तिथे काय बोलले, एकत्रित पूतो फलो, संघटन वाढव तुमचं आणि तुमचा एकत्रित सगळा भाग्योदय हो. आणि त्या लोकांनी सत्संग सगळं काही केलं. ह्याही लोकांनी सत्संग केलं. त्यांच्यापेक्षा तर ह्यांनी स्वागत चांगलं केलं होतं. आणि यांना म्हणतो बिकर जाओ, तुमचा भाग्योदय वेगवेगळ्या ठिकाणी हो. पहिले तर मर्दानाला ते काही समजलंच नाही की हा काय प्रकार आहे. बराच अंतर चालत होता, मर्दाना मौन होता. पण त्याच्या बॉडी लँग्वेज मधून ती बेचैनी, ती अस्वस्थता, की असं कसं काय तुम्ही करू शकता, तुम्ही तर संत आहे. ज्या लोकांनी तुमचं इतकं चांगलं स्वागत केलं त्या लोकांना तुम्ही म्हणता बिखर जाओ. शेवटी तो तोंडातून शब्द फुटणार. नानकाने विचारलं की मर्दाना काय झालं, या गावातून निघाल्यापासून बेचैन आहे. म्हणे गुरुजी इतके चांगले लोक, त्या मागच्या गावापेक्षा हे लोक चांगले, आणि तुम्ही त्यांना जो आशीर्वाद दिला ना, तिथून मला अस्वस्थता आली की तुम्हाला म्हणायचं काय नेमकं. ज्यांनी एवढं चांगलं केलं त्याला तुम्ही म्हणता बिखर जाओ, आणि ज्यांनी थोडस यांच्यापेक्षा कमी प्रमाणात केलं त्यांना म्हणता संघटित पूतो फलो.
नानकाने सांगितलं की हे बघ, जे सॅडिस्ट नेचरचे लोक आहे ना, ते एकामेकापासून दूर नाही गेले पाहिजे. हे आता काय बोलतोय थोडस काळजीपूर्वक ऐक. सॅडिस्ट नेचरचे लोक हे एकत्रित संघटितच राहिले पाहिजे, पण सत्वगुणाचे लोक संघटित राहू नये, त्यांनी बिखर जावं. कारण ते सगळीकडे जेव्हा जातील ना, तेव्हा ते जगाचं कल्याण होईल. ते जर एकत्र राहिले तर ते जगाचं कल्याण होणार नाही. सत्वगुणावाल्यांना बिखर जाव आणि बदमाशांना एकत्र पूतो फलो. हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन जर जीवनामध्ये अप्लाय केला तर तुमच्या जीवनामध्ये असे भानगडीचे प्रसंग येणारच नाही, दुःखाचे प्रसंग येणारच नाही. ओळखून घ्यावे परी दूरी न करावे. ओळखून घ्यायचं की हा सॅडिस्ट नेचरचा आहे, पण त्याला दूर नाही करायचं. त्याला असंही म्हणायचं नाही की तू असा आहे म्हणून, पण त्याचं संघटन अशा लोकांशी चालू ठेवायचं की ह्याच्याच टाईपच्या नेचरशी हा जुळला पाहिजे. आणि तो जर तिकडे गेला आपोआप तर त्याला जाऊ दिलं पाहिजे की तो हो बरोबर आहे, तुम्ही आहे ना दोघं एकत्रच जा यात्रेला असं. पण दोन सत्वगुणी जर एकत्र येत असतील, त्यांना सांगायला लागेल की तू पूर्वेला जाय, तू पश्चिमेला जाय. पण दोन सॅडिस्ट नेचरचे लोक जर वेगवेगळ्या ठिकाणी जातील तर त्यांना एकत्र करायचं, तर त्यांना सांगायचं की असं नका करू, एकत्रच एका दिशेला जा. कर्मावरून डिसाईड होतं. नानकाने जे पाहिलं ते त्याचं कर्म पाहिलं, कर्मावरून त्यांच्या लक्षात आलं की हे सॅडिस्ट नेचर आहे, तमोगुणामध्ये जगणारे आहे, आणि हे सतोगुणामध्ये जगणारे आहे, हे विखुरल्याच गेले पाहिजे. सतोगुणांचे वाल्यांच्या जीवनामध्ये उतर चढ येणं किंवा असुविधा निर्माण होणं पॉसिबलच नाहीये. मग त्यांच्या संगतीत जो राहील त्याच्याही जीवनामध्ये तशी असुविधा तो येऊ देत नाही. तो आधीच त्याला अलर्ट करत राहतो. जैसे कर्म करे गारे प्राणी, वैसे ही तो कटे जिंदगानी. कर्माचं आणि जीवनाचं नातं आहे. आपल्या कर्माने जीवनावर परिणाम होतात. मग जीवन जर स्मूथली गेलं पाहिजे असं वाटत असेल तर कर्म कसं लागेल? स्मूथ लागेल. आणि गंमत अशी आहे की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत कर्म आहे. मग आता तुमच्याच्याने एखादी गोष्ट होत नाहीये, शरीर असमर्थ आहे, तरी ते कर्म करायला पाहिजे का? हो की नाही? फक्त समजलं का मी काय बोललो ते? समजलंच नाहीये. हा, मग तू कसं काय हो नाही म्हणतो? समजलं काय बोलतो? तू इथं आहे ना पण? हा. सेकंड सेंटेन्स नाही आलं लक्षात. सेकंड सेंटेन्स कार्यावरूनच ना की एक्झॅक्ट नाही बोलतो. सेकंड सेंटेन्स तू काय रे? राजा भाऊ सांगेल. हा, सांग रे. म्हणजे दुसरा सेंटेन्स आठवतोय की तुमच्याकडे तेवढे शारीरिक बल नसेल पण ते जर कार्य तुम्हाला करायचं असेल तर ते करायला पाहिजे. हो की नाही? म्हणजे प्रश्न नाही कळाला का? प्रश्नच नाही प्रश्न मला केला. पण सोपं उदाहरण देतो मी. आता तुझी गाडी पंक्चर झाली तर तू तुला न्यायला पाहिजे का नाही न्यायला पाहिजे? मग ते तर तेच सांगून राहिले तुला सिंपल की आहे. जर तुझं शरीर साथ देत नाही तरी तू ते काम करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? बरोबर आहे की नाही? म्हणजे कर्मापासून जर, कोणत्याही कर्मापासून जर दुःख होणार नाही असं मनात वाटत असेल तर एकच सोपा मंत्र आहे, कर्मामधला कर्ता भाव काढून टाका.
तू राहू दे, मी करतो, ते पहिलेच समजा ना, मी करतो, मी करणार आहे, मी करतो. कर्ता भाव पहिले काढून टाक. हा, त्याच्याऐवजी दुसरा शब्द आहे, आपण करू. आपण करू हा कर्ता भाव. म्हणजे आता तुम्ही कर्ता भाव सिंगल नाही ठेवला, आता तुम्ही कर्ता भाव असा तो सामूहिक करून टाकला. कर्म इतकं आहे की ते मृत्यूनंतरही सुरू राहील का, जर शरीर नसेल तर. सुरू आहे. ज्याचं शरीर संपलं त्याचंच कर्म संपलंय, बाकीच्यांचे कर्म संपले आहे का. आणि गंमत अशी आहे की भारतीय संस्कृतीमध्ये, पर्टिक्युलरली हिंदूंमध्ये, की मृत व्यक्ती झाली की तिला प्रेत ह्या शब्दाने बोलतात. अमुक नाम प्रेतस्य असं ते तर्पण पिंडदान वगैरे करतात त्यावेळेला. बॉडी, जसे इंग्रजीमध्ये बॉडी म्हणतात, म्हणजे जिवंत माणूस असेपर्यंत त्याला नावाने हाक मारायचं, पण त्याच्यातली चेतना गेली की त्याला काय म्हणतात, बॉडी. संस्कृतात काय म्हणतात, प्रेत. मग आता प्रेत, एखादी व्यक्ती प्रेत झाल्यानंतर त्याच्यासाठी वेगळं कर्म सुरू होतं आणि त्याला म्हणतात प्रेतकर्म. पहिल्या दिवसापासून तर 10व्या दिवसापर्यंत, त्याला श्राद्ध पण बोलतात. 12व्या 13व्या दिवसापर्यंत. हा, म्हणजे आता ह्याचं आहे, याच्या नावाचं कर्म करायचं आहे. तर्पण पिंडदान, महालय वगैरे ह्या भानगडी सगळ्या तिथून सुरू होतात. त्याचा देह संपला तरी त्याच्यासाठी कर्म कंटिन्यू राहत असतात. आता जसं जसं सुशिक्षितपणा यायला लागला आणि लोकांमध्ये पैसा मिळवण्याची स्पर्धा वाढली आणि आपण डोळस बुद्धीने जीवनाकडे बघायला लागलो, किंवा पहिले पैसा मिळवायला पाहिजे, प्रतिष्ठा मिळवायला पाहिजे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहता, किंवा घरातल्या पोरांचे लग्न पहिले व्हायला पाहिजे, त्यांच्या नोकऱ्या चांगल्या चालायला पाहिजे, अशा केसमध्ये जर का लग्न उद्यान कोणी जर एक्सपायर झालं तर त्याच्या अंगावर पांढरं कपडं फडकं टाकून दाराला कुलूप लावून तसंच ठेवतात. लग्न लागल्यावर डिक्लेअर करतात की गेले. कारण आता हा मध्येच गेला. तर हे जे सगळं काही ठरल्या जात आहे ना, म्हणजे गंमत काय आहे की शरीरातून चेतना जरी निघून गेली तरी त्या व्यक्तीसाठीचे कर्म बाकीच असतात. फक्त एवढंच आहे की करणारे दुसरे. श्राद्ध कर्म आलं, गया श्राद्ध आलं, ब्रह्मकपाली श्राद्ध आलं, मणिकर्णिका घाटावरचं श्राद्ध आलं, तर्पण आलं. या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी चालू राहतील. तो नाही करणार आहे. म्हणजे कर्मामधला हा एक प्रकार आहे की आपल्यासाठी कोणीतरी कर्म करत आहे. आता तो ह्यांच्यासाठी करतो की यांच्यापासून काही त्रास होऊ नये म्हणून करतो, तो भाग वेगळा आहे. तो दृष्टिकोन आहे आपला आपला की त्या गोष्टीकडे कसं पाहतोय, है ना. श्रद्धा आहे म्हणून करतो, कारण श्राद्धाचा अर्थच आहे की श्रद्धेने केलेलं. पण कर्म अखंड चालू राहील. जीवन जे आहे ना ते शॉर्ट आहे, खूप कमी आहे. भारताचं आयुर्मान 74 ते 80 वर्ष. कर्म दीर्घकाळ टिकणार आहे. मग याचं साम्य बसवायचं कसं, तर आपल्या जीवनाचा आराखडा तयार पाहिजे. त्या आराखड्यामध्ये जेवढं लाईफ, पूर्ण लाईफ आनंदी जगता येईल, स्मूथली जगता येईल असंच कर्म निवडायचं आणि तेवढंच कर्म करायचं. मग याच्याकरता त्याची जी वृत्ती आहे ती कोणत्या गुणामध्ये आहे ती जास्त महत्वाची ठरते. जीवनामध्ये सत्वगुणी कर्म करा, रजोगुणी करा, तमोगुणी करा, त्याचे परिणाम ठरलेले आहेत. सत्वगुणाचे परिणाम सत्वगुणाने होतील, पण जो त्रास होईल तो सात्विक त्रास असेल. रजोगुणाचे कर्म केले, रजोगुणाचे परिणाम होतील, पण तो राजस ताप असेल. तमोगुणी कर्म केले, तमोगुणाचे परिणाम असेल, तो तामस त्रास असेल.
कर्माचे जे भागीदार आहेत ते किती टाईपचे असतात आणि कुठे कुठे कर्म प्रभावी ठरतं, कोणत्या अशा रिलेशनशिप आहेत, कोणत्या अशा बाबी आहेत की ज्या बाबींमुळे त्या कर्माचा परिणाम थोडा थोडा होत जातो. जसं सूर्याचं शेवटचं किरण शनीवर जातं, पण सूर्याच्या एकदम तोंडाशी बुध आहे, त्याच्यानंतर लगेच शुक्र आहे. बुध आणि शुक्रावर जेवढी उष्णता आहे तेवढी शनीवर असेल का? पण किरण शनीवर जातात, म्हणजे सूर्यमालेमध्ये कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असाल तिथपर्यंत जिथे किरण येईल तिथपर्यंत ते परिणाम जातील. कर्माचं असंच आहे. कर्म जर एक सूर्य आहे असं मानलं तर त्या कर्मामध्ये जेवढे लोक त्या मालेत इन्व्हॉल्व आहेत तिथपर्यंत शेवटच्या पर्यंत एक तर सुख जाईल किंवा दुःख जाईल. कर्म जर सत्वगुणी असेल तर सत्वगुण वाढेल, पण तो तिथपर्यंत जाईल जेवढे त्यांच्या शृंखलेत अडकलेले आहेत. तुम्ही या बाबतीमध्ये ज्या क्रिमिनल केसेस होतात त्याचे हायकोर्टाचे किंवा सुप्रीम कोर्टाचे निकाल वाचा, त्यात सगळी शृंखलाच असते. कर्म एकाने जरी केलं तरी त्याच्या भोवतीची सगळी शृंखला गोवल्या जाते. म्हणजे शिक्षेचं पर्सेंटेज जो तोंडासमोर आहे त्याला जास्त, जो मागे आहे त्याला थोडं कमी, जो शेवटी आहे त्याला थोडंसं असं. तर आता हा परिणाम भोग्याय कसा लागतो, ह्या परिणामाला समजायचं कसं? तर सगळ्यात पहिले एखादं कर्म आहे आणि ते 3 गुणांमध्ये डिवाइड आहे, सत्व रजतम आहे असं धरा. त्या कर्माला पहिला भागीदार आहे जो संमती देतो, अनुमोदन देणारा पहिला भागीदार, संमती. त्या कर्माशी कर्ताभाव ठेवून संबंध ठेवणारा हा 2 नंबर आहे, की आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे असं 4 जणांनी म्हटलं की आपल्याला हे करायचं आहे, पण 4 लोक एकत्र आहेत, म्हणजे कर्ताभाव 4 लोकांचा झाला. साईबाबाचा भंडारा करायचा आहे, एकाने म्हटलं त्याच्यामध्ये 4 लोकांनी सांगितलं की मलाही करायचं आहे, मलाही करायचं आहे, म्हणजे आता भंडाऱ्यामध्ये किती लोक सहभागी झाले? 4 लोक सहभागी झाले. म्हणजे आता तो कर्ताभाव विखुरल्या गेला. पण हा संबंध आला, म्हणजे कर्माशी संबंध आला की मी करतोय मग मी करतो मी असे वाढलेले. ओके. तिसरा जो आहे कर्माचा भाग तिथपर्यंत जातो तो आहे सहयोगी. की तुम्हाला भंडारा करायचा आहे का? मोठं पातेलं आपल्याकडे, गॅस पाहिजे आहे का? 2 शेगड्या आपल्याकडे, काय झालं? सहयोग. कर्म कोणत्या ह्याच्यात मोडा, ते तमोगुणात मोडा, रजोगुणात मोडा, नाही तर सत्वगुणात मोडा, सहयोगिता आहे की नाही? त्याच्यानंतर मुख्य सहभागी, सहभाग, की तुम्ही पातेल्यातून या कटोऱ्यात काढा आणि या कटोऱ्यातून मी वाटतो, हा झाला सहभाग. आता ज्याने पातेलं दिलं तो पातेलं देऊन मोकळा झाला, ज्याने लाईट दिला तो लाईट देऊन मोकळा झाला. ते सहयोगी ठरले. पण सहभागी म्हणजे तू काढून दे मी वाटतो, हा झाला सहभाग. सहभाग मध्ये 2 लोक जर असतील तर त्या कर्माचा जास्त प्रभाव, चांगला वाईट कोणताही, तो ह्या 2 वर जास्त भोगावा लागेल. जे सहयोगी असेल त्यांना पर्सेंटेज थोडं कमी, जे संबंधित असतील त्यांना अजून कमी, आणि ज्यांनी संमती दिली की करो हम तुम्हारे साथ है त्यांना अजून कमी. पण तिथपर्यंत जाणार तो कर्माचा प्रभाव. चिलीम पिणारे लोक असतात ना, ते असे 4-5 जण मिळून चिलीम करतात, गांजा आणतात, आणि एक ज्याने जास्त पैसे खर्च केले तो जास्त झुके मारतो. तुम्ही तर नाही केला ना असा प्रयोग? याने केलं असं बोर्ड दाखवलं, याने डायरेक्ट असं नाही, आपण लाईव्ह बघितलं त्याच्यामुळे मी काय असतं ते बघितलं.
नाही बघितलं. हा बघितलं. हा लाईव्ह बघितला आहे Sunday का? हा म्हणजे जो जास्त पहिला मेन कल्प्रिट आहे तो जास्त झोके मारतो की नाही? हम्म. बाकीच्यांना एखाद दोन ठीक आहे. कर्माचा सहभाग कसा आहे, सत्व रजतम 3 गुणांमध्ये तो अडकल्या जातो. मग ते सत्वगुणी कर्म असेल, एखादी धर्मशाळा बांधायची असेल, मंदिर बांधायचं असेल, तमोगुणी कर्म असेल, घरं पाडायचे असतील, रजोगुणी कर्म असेल, दान द्यायचं असेल, एवढे त्या कर्माचे भागीदार लोक आहेत. जो संमती देतो, जो संबंध ठेवतो, जो सहयोग करतो आणि जो सहभागी होतो, एवढ्या सगळ्यांना जैसे कर्म करे गारे प्राणी वैसे हितो कटे जिंदगानी. आणि साधारणतः मनोवृत्तीप्रमाणे ज्या वेळेला समूहात कर्म होतात आणि त्याचे जर अनिष्ट परिणाम आले तर ते म्हणतात आम्ही तर पहिलेच म्हणत होतो. पण केव्हा परिणाम आल्यावर की असं करू नका. वारीवरचे लोक मुक्ताईच्या किंवा चांगदेवाच्या वारीवर जातात, निवृत्तीनाथांच्या वारीवर जातात. त्यांच्यासाठी जेवण बनवायला एखाद्या शेताच्या ठिकाणी त्या विटांची चूल मांडली आणि तिथे बेसन भाकरी बनवून त्यांना जेवण दिलं. संध्याकाळचं जेवण केलं, सगळे वारकरी निघून गेले. ज्यांनी ते अरेंज केलं होतं त्यांचं काय काम राहतं शेवटचं सांगा बरं. पूर्ण आवडलं. म्हणजे काय डिटेल सांग. सगळं ते आपलं पूर्ण आवरणं म्हणजे आपलं सगळं ते प्रॉपर पहिल्यासारखं चूल वगैरे उचलणं. चूल वगैरे उचलून हा ठीक आहे. अजून तिथे काही घाण वगैरे केली असेल ती सर्व प्रॉपर म्हणजे ताट उचलण्यापासून सगळं धुणं चुणं भांडे बिंडे सगळे जागच्या जागी लावून एवढं सगळं कर्म करून त्यांना समाधान किती होतात. ते कुठून पाहणार तुम्ही. ते तर वारकरी लोक आहे, जेवले चालले. त्यांना समाधान आनंद व्यक्त करतात. हो पण ते काही शेवटचं कर्म थोडी आहे. तुम्ही कर्म केल्यानंतर दुसऱ्याला सॅटिस्फॅक्शन व्हायलाच पाहिजे, झालं की नाही झालं हे तर त्याच्या समोरच्याच्या मनावरच आहे ना. तो ठरवेल की सॅटिस्फाईड आहे की नाही आहे. आपण फक्त जज करू शकतो की याचा चेहरा समाधानी आहे म्हणजे हा कदाचित तृप्त असेल. पण एखाद्या वेळेला तुमच्यापासून लवकर सुटला म्हणूनही तृप्त असेल की बरं झालं तुम्ही लवकर सोडून दिला आम्हाला. कशासाठी तृप्त आहे कोण काय. हा म्हणतो चूल उचलली सगळं झालं. त्याच रस्त्याने ते गडरिया असतात ना मेंढ्यावाले, त्या मेंढ्यावाले चालले होते. अंधाराच होता थोडा. चुलीचा जो निखारा असतो तो विझवायला पाहिजे की नाही पाहिजे. तो विझवलाच नाही. त्याच्यात त्याचा पाय गेला. काय झालं असेल. आता हा एक नवीन प्रकार आहे. कर्म करून कोण गेले. त्यांनी लोकांना जीव घातलं होतं. वाईट कर्म होतं का. ज्याचा पाय भाजला तो अभिनंदन करील की काय करील. नाव ठेवाय. म्हणजे लहानपणापासून पाठ असलेल्या सगळ्या दिल की नाही दिल. आठवून आठवून कर्म चांगलं होतं. याचा काही संबंध होता त्या कर्माशी. पण हा गेला की नाही. महाचार मध्ये बसतो का. ना याची संमती होती, ना संबंध होता, ना सहयोग होता, ना सहभाग होता, काहीच नव्हतं. तरी याच्या हिशावर आलं की नाही.
आणि असा अनुभव तर तुम्हालाही असेल की ज्यात तुमचा काही एक संबंध नाही तरी तुम्हाला त्याचा त्रास भोगावा लागला. सांग उदाहरण एखादं. स्कूलमध्ये ते ना नाही, सांग. पास करून जाईल जरा. स्कूलमध्ये कोणाचे तरी भांडण झाले होते. आमच्या क्लासचे सगळे बॉईज होते. मी नव्हतो. म्हणजे ते काहीतरी जेव्हा हे झालं ना तेव्हा मी साईडला निघून गेलो होतो. त्याने धाडस वाढेल पोरांचं. नंतर ना ते जेव्हा ते पोरं सगळे स्कूल टीचरने पकडले तेव्हा आम्हाला पण घेऊन गेले. चल तू त्या क्लासचा होता तू असेलच. मी काय संबंध नाही काही नाही प्रिन्सिपल ऑफिसच्या बाहेर थांबलो होतो. Yes. असं होतं की नाही. मेंढपाळाचा काय दोष होता त्याच्यात. कर्म तर चालू झालेलं होतं. हा थोडा चिंतनाचा भाग आहे. आता याच्यावर तुम्ही चिंतन करा की नेमका ह्या जे 4 प्रकार सांगितले, संमती, संबंध, सहयोग, सहभाग, हा 5वा कशात बसतो ते बघा. याच्यावर तुम्ही चिंतन करा की ही काय भानगड आहे. काही संबंध नसताना आणि ह्या गोष्टीवर जर तुम्ही कुठेतरी निर्णय घेऊ शकले की काय संबंध होता, तर तुमच्या लाईफ मधले बरेचसे प्रश्न चुटकी सरशी सुटून जातील. जैसे कर्म करे गारे प्राणी वैसे ही तो कटे जिंदगानी. ये दुनिया है रे आने जानी जैसे नदिया का बहता पानी. पगले संसार में. इथे हे कडवं पूर्ण झालं. आज एवढंच.